मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे गोपी बाही डिझाइन कटिंग आणि शिलाई बघणार आहोत। इथे बाही उंची 5.5 इंच आहे, घडी 8.5 इंच आहे। इथे मी साध्याच बाहीचं परफेक्ट असं कटिंग करून घेतलेलं आहे। आता इथे मी अस्तरच्या बाहीचा डबल कपडा घेतलेला आहे। एक बाजू बंद आहे, तेवढा कपडा तुम्ही ह्याच्यामध्ये मोजून घेऊ शकता। बाहीच्या डबल म्हणजे अस्तरच्या बाहीच्या डबल तुम्हाला इथे कपडा घ्यायचा आहे, चुन्या टाकण्यासाठी लागणार आहे। आता इथे ओपन बाजू आहे, फिटिंगच्या बाजूने इथे मी 6 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। तिथे आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीत, त्यासाठी तेवढं सोडून द्यायचं आपल्याला। ह्या सुद्धा बाजूला मी तेवढं 6 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। फिटिंगच्या बाजूने 6 इंचावरती दोन्ही सुद्धा बाजूने मार्किंग करून घेतलं। आता थोडे थोडे जे आपण मार्किंग केलेलं आहे ना, त्याच्यावरती असे थोडेसे कट देऊन घ्यायचे आहेत। इथे सुद्धा दोन्ही सुद्धा बाजूने इथे मी कट देऊन घेतले। आता जिथे आपण कट मार्किंग केलेलं आहे ना, तिथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे आणि चुन्यांची तोंड पूर्ण आपल्या बाजूला करून घ्यायची आहेत। म्हणजे एकाच दिशेला आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंची चुन्यांची तोंड करून घ्यायची आहेत। इथे आपली कमी वेळामध्ये सुंदर अशी बाही डिझाइन सुद्धा होणार आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायची आहे। एका बाजूच्या आपल्या इथे पूर्ण चुन्या टाकून झाल्या। आता इथे दुसऱ्या सुद्धा बाजूचे आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आणि कट पासून सुरुवात करायची आहे। जे आपण कट मार्किंग केलं का फिटिंगच्या बाजूला, तिथून सुरुवात करायची आहे आणि चुन्यांची तोंड पूर्ण एकाच दिशेला आपल्याला करून घ्यायची आहेत। इथे कट पर्यंतच फक्त आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंच्या इथे मी चुन्या टाकून घेतल्या। इथे बाहीचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा आहे आणि थोडासा कट देऊन घ्यायचा आहे। कट देऊन झालेला आहे। आता इथे सुद्धा बरोबर असा कट देऊन घेते मध्यावरती। आता इथे सुद्धा मी कट देऊन घेतला आणि उलट बाजू आहे एक मार्किंग करून घेतलं। आता ह्याच्यावरती सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जे आपण कट मार्किंग केलेलं आहे का, कटवरती कट असा ठेवून घ्यायचा आहे। म्हणजे मध्यावरती ठेवून घेतला आणि पिना लावून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। सर्वात आधी उलट बाजूने इथे मी पिना लावून घेतल्या आणि पूर्ण अस्तर जोडून घेतलं उलट बाजूने। आता जेवढा शिल्लक कपडा आहे ना, तेवढं इथे मी कट करून टाकते। जेवढं जास्त आहे तेवढं कट करून टाकलं आणि एक मार्किंग करून घेतलेलं आहे। अस्तर जोडून झालं पूर्ण। आता इथे मी 3 इंचाची पट्टी कट करून घेतली। दंडघेरच्या बाजूला जोडण्यासाठी असं ठेवून घ्या आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे। इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली। आता ही पूर्ण पट्टी वरच्या बाजूला काढायची, एकदा घडी करून घ्या आणि परत एकदा आणि जोडून घ्यायची आहे। इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली आणि जेवढं जास्त आहे तेवढं कट करून टाकलं। आता इथे मी लेस जोडून घेते। लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। इथे आपली पूर्ण लेस जोडून झालेली आहे। बघू शकता आपल्या चुन्या सुद्धा इथे एकसारख्या आलेल्या आहेत। आज मी तुम्हाला एकदम अशी सोप्या पद्धतीने समजून सांगितलं। तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजसाठी गोपी बाही डिझाइन कमी वेळामध्ये अशी बनवून बघायची आहे। आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद।